हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जे लेक्चर बघणार आहे ते नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असिस्टंट कमिशनरच्या पोस्टसाठी जो सिलेबस मी मागच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे त्याच्यातला आपण एक टॉपिक घेणार आहे, दॅट इज MRNTP ऍक्ट. सो महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 याच्यातलं आपल्याला सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की फ्रॉम सेक्शन नंबर 51 टू 58. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त दोनच सेक्शन बघणार आहे. नंतर मी तुम्हाला कसं कोरिलेट करायचंय ते सगळं सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की कसं या ऍक्टमध्ये 51 टू 58च का सांगितलं आहे, पण तरीही आपल्याला समोरचे 3-4 सेक्शन का वाचायचे आहेत. सो बघा काय सांगितलेलं आहे. 51 to 58. 51 इज अ पॉवर ऑफ रिओकेशन ऑर अ मॉडिफिकेशन ऑफ अ परमिशन. आणि चॅप्टर सुरू होतं अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन, अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट. ठीक आहे. अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट काय असतं हे समजण्यासाठी आपल्याला पहिल्याच्या सेक्शन्स वाचणं कंपल्सरी आहेत. तुम्ही आर्किटेक्ट असाल किंवा सिव्हिल इंजिनियर असाल तर अनऑथराइज कन्स्ट्रक्शन, एन्क्रोचमेंट या वर्डशी तुम्ही फॅमिलियर असाल. पण तुम्ही या दोन फील्डला सोडून कोणत्याही अदर ब्रांचचे असाल तर तुम्हाला बेसिक पहिले हे समजावं लागेल की एन्क्रोचमेंट मध्ये काय असतं, अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन काय असतं, तो अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट कसा होतो. कारण की या पूर्ण सेक्शन्स मध्ये 51 to 58 मध्ये नेहमी एक वर्ड येत राहील, दॅट इज अ डेव्हलपमेंट प्लॅन. पण ते डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा काय आहे हे पण समजणं फार गरजेचं आहे. सो फर्स्ट मी एक ELU, याला म्हणतात एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. आता बघा, एक्झिस्टिंग म्हणजे काय की सध्या त्या जमिनीचा काय वापर आहे. सो दॅट इज अ एक्झिस्टिंग लँड यूज. आणि जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन बनवलं जातं म्हणजे पूर्ण नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एरियाचा, हद्दीचा डीपी बनवला जातो, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन बनवल्या जातात. पूर्ण डीपी मधल्या जमिनीचा वापर, एक्झिस्टिंग लँड यूज हा पूर्णतः बनवला जातो. सो प्रत्येक नोडचे जर तुम्ही प्रॉपर गुगल कराल तर तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन दिसेल. ठीक आहे. सो प्रत्येक हद्दीचा, प्रत्येक नोडचं तुम्हाला एक्झिस्टिंग लँड यूज दिसेल. आणि जेव्हा डीपी बनतो दॅट इज त्याच्यानंतर PLU बनतं. म्हणजे काय, प्रपोज्ड लँड यूज. प्रपोज लँड यूज म्हणजे सध्याच्या स्थितीत जे आहे त्याला ELU म्हणतात. आणि पुढच्या 20 वर्षासाठी जे काही लागणार आहे त्याला पकडून जे काही तिथे इन फ्युचर प्रपोजल येणार आहे, सो त्यांनी जो मॅप बनला जातो दॅट इज अ PLU, प्रपोज्ड लँड यूज. ठीक आहे. आता हा जो मी दाखवलेला आहे तो एक्झिस्टिंग लँड यूज आहे आणि PLU बनला जातो बाय स्टडी. ठीक आहे. पूर्णतः की केवढं फ्युचर पॉप्युलेशन येणार आहे, फ्युचर पॉप्युलेशनला का कोणते कोणते इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, रेसिडेन्शियल युनिट किती लागतील, पब्लिक म्हणजे अम्युनिटीज किती लागतील, सोशल अम्युनिटीज काय असतील, फिजिकल अम्युनिटीज काय असतील, या सगळ्यांचा अभ्यास तो डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये केला जातो. ठीक आहे. आता त्याच्यानुसार PLU बनवलं जातं. ठीक आहे. डेव्हलपमेंट प्लॅन नुसारच सगळ्या काही कन्स्ट्रक्शन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये येल्लो मार्क असेल तर तिथे तुम्ही रेसिडेन्शियल युनिट बांधू शकता. जर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ब्लू मार्क असेल तर तिथे कमर्शियल बांधू शकतात. असंच सगळ्या वेगवेगळे कलर्स आहे. एक युट्यूबला माझा लेक्चर आहे कलर कोडिंग म्हणून, त्याच्यात प्रॉपर कलर कोडिंग्स दिलेले आहेत की कोणत्यासाठी काय बांधलं जातं. सो अशा प्रकारे जो एक मॅप बनवला जातो दॅट इज अ डेव्हलपमेंट प्लॅन. जो एक प्लॅन बनवला जातो दॅट इज अ डेव्हलपमेंट प्लॅन. प्रत्येक
कन्स्ट्रक्शन हा अकॉर्डिंग टू द डेव्हलपमेंट प्लॅन असायला पाहिजे. म्हणजे तिथे जर का रेसिडेन्शियल म्हणलेलं आहे तर तिथे रेसिडेन्शियल युनिट यायला पाहिजे. कमर्शियल म्हणलेलं आहे, तुम्ही रेसिडेन्शियल युनिटला कमर्शियल युनिट नाही बनवू शकत. सो इट इज वर्ड आहे इन कन्फॉर्मिटी विथ द डेव्हलपमेंट प्लॅन, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनला अनुसरूनच बनलं पाहिजे. क्लिअर आहे हा कन्सेप्ट. आता आपल्याला आहे सेक्शन नंबर 51 टू 58. सो दॅट इज अनऑथराइज डेव्हलपमेंट. पण त्याच्या अगोदर वी मस्ट क्लिअर दॅट की अनऑथराइज कन्स्ट्रक्शन काय असतं आणि एन्क्रोचमेंट काय असतं. माझी जागा आहे, ठीक आहे, जागा माझी आहे, पण मी इधर परमिशनच घेतली नाही किंवा परमिशन घेतली आहे आणि त्याचं मी व्हायोलेशन केलं आहे, तर अशा गोष्टीला अनऑथराइज कन्स्ट्रक्शन म्हणतात. पण तीच जर का गव्हर्नमेंट लँड आहे, दुसऱ्याची जागा आहे, लोकल अथॉरिटीची लँड आहे आणि त्याच्यावर मी बांधकाम केलेलं आहे, दॅट इज अ एन्क्रोचमेंट. फॉर एक्झाम्पल स्लम्स. जागा कोणाची आहे, जागा गव्हर्नमेंटची आहे आणि त्याच्यावर जर का तिथे घरं बांधल्या जातात, दॅट इज अ एन्क्रोचमेंट. पण फॉर एक्झाम्पल XYZ पर्सनचं घर आहे आणि तो त्या जागेवर बांधत आहे, त्यांनी इधर परमिशनच घेतली नाही किंवा परमिशन घेतली आहे पण जेवढी परमिशन घेतली त्याच्यापेक्षा जास्त बांधकाम त्यांनी केलेलं आहे, दॅट इज अ अनऑथराइज डेव्हलपमेंट. आय होप तुम्हाला अनऑथराइज्ड आणि एन्क्रोचमेंटचा फरक कळला असेल की हे काय. सो पहिले फ्रॉम सेक्शन 43 टू 43, 44, 45, 46 आणि पूर्ण 50 पर्यंत आपण समजू. 50 इज अ डिलिटेशन ऑफ रिझर्वेशन. पण त्याच्या अगोदर एव्हरीथिंग इज रिलेटेड टू द परमिशन. परमिशनचा अर्थ काय होतो की जागा माझी आहे आणि मला त्याला UDCPRच्या अकॉर्डिंग बनवायचं आहे. जेवढे रेग्युलेशन्स आहेत त्या रेग्युलेशनला सेटबॅक देणं, म्हणजे घराच्या समोर जी जागा आहे त्याला सेटबॅक म्हणतात. तो साइड मार्जिन, सेटबॅक या सगळ्यांचं अकॉर्डिंग FSI, फ्लोअर स्पेस इंडेक्स, सगळं काही कन्सिडर करून मी जर का ते घर बांधत असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला डिपार्टमेंट प्लॅनिंग अथॉरिटी कडनं परमिशन घ्यावी लागते आणि मग त्या परमिशन मिळाल्यानंतर आपण ते घर काम बांधू शकतो. सो दिस इज द फुल प्रोसिजर गिवन इन दी 41, 44, 45, 46, 47 या सगळ्या सेक्शन्स मध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला परमिशन मिळालेली आहे. क्लिअर आहे. बघा सेक्शन नंबर 51 इज अ लिटल ट्रिकी. काय झालंय, तुम्हाला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे जर तुम्ही NMMC मध्ये असाल, च्या हद्दीत असाल, सिडकोच्या हद्दीत असाल, दे आर द प्लॅनिंग अथॉरिटी. ठीक आहे. सो त्यांनी तुम्हाला परमिशन दिली की एखादा प्लॉट आहे त्याच्यावर तुम्ही त्यांना प्लॅन सबमिट केलेला, त्यांनी ते पूर्ण स्क्रुटिनी केलेली आणि ते स्क्रुटिनी करून तुम्हाला सांगितलं की येस युअर प्लॅन इज करेक्ट आणि तुम्ही गो ऑन करू शकता. ठीक आहे. हे 49, 48 पर्यंत झालं सेक्शन नंबर. आता 51 मध्ये काय म्हणतात ते रिव्होकेशन ऑफ परमिशन. म्हणजे तुम्हाला परमिशन मिळाली, तुम्ही बांधकामही सुरू केलं, पण नंतर प्लॅनिंग अथॉरिटीला असं लक्षात आलं की आपण जी परमिशन दिलेली आहे ती कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बाधित होत आहे प्लॅनिंगसाठी. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्हाला परमिशन मिळाली पण तिथे एखादा गार्डन आलं किंवा एखाद्या रस्त्याचं काही वायडनिंग आलं आणि त्याच्यामुळे ते प्लॅनिंग अथॉरिटीच्या तेव्हा लक्षात आलेलं नव्हतं, पण त्याच्यामुळे तुम्हाला जी दिलेली परमिशन आहे ती काही ना काही कारणास्तव चुकीची ठरत आहे. तर तेव्हा काय करतं प्लॅनिंग अथॉरिटी, रिवोक ऑर मॉडिफाय द परमिशन. म्हणजे त्यांना सांगतं, म्हणजे XYZ ओनरला सांगतात की ही परमिशन आम्ही जी दिलेली आहे ती काही प्रमाणात बदलावी लागेल, रिवोक्ड ऑर मॉडिफाय. सो प्लॅनिंग अथॉरिटी त्या पर्सनला नोटीस देतं. बघा
एकदा तुम्हाला परमिशन मिळालेली आहे तर त्या XYZ ओनरची याच्यात काहीही चूक नाहीये. करेक्ट आहे. आता त्या ओनरची चूक नाहीये. प्लॅनिंग अथॉरिटीला नंतर लक्षात आलं की ही जी परमिशन दिली आहे त्या दुसऱ्या प्लॅनिंगला बाधित करत आहे. तर या केसमध्ये प्लॅनिंग अथॉरिटी त्या XYZ ओनरला सांगू शकतात की थांबा, हे जे तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, जो मे बी वॉल कंपाऊंड और काही पण, ते या XYZ डेव्हलपमेंटला बाधित करत आहे. तुम्ही हे करू नका. सो दे मॉडिफाय द परमिशन. जी परमिशन तुम्हाला 44, 45, 46 मध्ये मिळालेली आहे ती प्लॅनिंग अथॉरिटी मॉडिफाय करू शकते. दुसरा पॉइंट लक्षात घ्या, याच्यात XYZ ओनरची काहीही चूक नव्हती. त्यांनी तर परमिशन घेतली, प्लॅनिंग अथॉरिटीनी परमिशनही दिली. सो पुढे आहे की त्यांना याचा मोबदला दिला पाहिजे, म्हणजे कम्पेन्सेशन दिलं पाहिजे, की ज्या काही प्रमाणात त्यांचं जो नुकसान झालेलं आहे त्याला प्लॅनिंग अथॉरिटी कम्पेन्सेशन देणार, त्याला प्लॅनिंग अथॉरिटी मोबदला देणार. या केसमध्ये जर का त्या पर्सनला तो मोबदला कमी वाटत असेल किंवा त्याच्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. हे पुढच्या पुढच्या सेक्शन्स मध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. क्लिअर आहे व्हॉट इज रिव्होकेशन ऑफ परमिशन. सेक्शन जरीही छोटा असला तरीही त्याला एक एक्झाम्पल घेऊन समजून घ्या तर तो खूप इझी जातो. काय म्हणलेलं आहे की तुम्हाला परमिशन मिळालेली आहे, पण प्लॅनिंग अथॉरिटीला नंतर लक्षात आलं की हे जे परमिशन आपण दिलेली आहे त्याला आपल्याला काही ना काही रिवोक किंवा मॉडिफाय करावं लागेल. सो तेव्हा त्या XYZ ओनरला सांगू शकतात की बाबा, तू हे जे काही डेव्हलपमेंट केलंय ते आपल्याला मॉडिफाय करावं लागेल किंवा रिवोक करावं लागेल. सो त्या केसमध्ये त्या पर्सनला प्लॅनिंग अथॉरिटीला कम्पेन्सेशन पे करावं लागेल. सो दिस इज सेक्शन नंबर 51. आता बघा, कधी पण तुम्ही जर का वाचत असाल 51, 52, 53 असं लाईन वाईज वाचू नका. त्याला एक प्रोसेस वाईज वाचा तर तो इझी जाईल. नेक्स्ट इज अ सेक्शन नंबर 58, दॅट इज अ डेव्हलपमेंट अंडरटेकन ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे काय की आता मी 51 मध्ये सांगितलं तुम्हाला की 44 टू 48 तुम्हाला काय करावं लागतं. एखाद्या पर्सनला जर का डेव्हलपमेंट करायची असेल, म्हणजे बघा तो डेव्हलपमेंट प्लॅन होता, तिथे येल्लो मार्क होतं, म्हणजे मला माझं रेसिडेन्शियल युनिट बांधायचं होतं. तेव्हा मी प्लॅनिंग अथॉरिटीशी परमिशन घेतली. ऑन अ सिमिलर हँड गव्हर्नमेंटची जागा आहे आणि त्या गव्हर्नमेंटच्या जागेवर गव्हर्नमेंटला डेव्हलपमेंट करायचं आहे. व्हॉट डज इट मीन्स की PWD ची जागा आहे, PWD वाल्यांना तिथे त्यांच्या स्टाफ क्वार्टर्स बांधायचे. रेल्वेवाल्यांची जागा आहे, त्यांना तिथे त्यांचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कोणत्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची जागा आहे, त्यांना तिथे कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर तेव्हा त्यांनी काय करावं. सो त्याच्यासाठी सेक्शन नंबर 58 आहे. मी हा सेक्शन पहिले का घेतला आहे, कारण की सध्या सगळ्या काही परमिशन बद्दल बोलत आहे. आपण 52 पासनं अनऑथराइज डेव्हलपमेंटचं बोलू. क्लिअर आहे. सो जेव्हा कोणत्याही स्टेट असो की सेंट्रल गव्हर्नमेंटला स्वतःसाठी जेव्हा डेव्हलपमेंट करायचं असेल तेव्हा काय होतं की, आता बघा, फॉर एक्झाम्पल एकाच डिपार्टमेंटला, म्हणजे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट परमिशन, म्हणजे जसं आता प्लॅनिंग अथॉरिटीनी ओनरला परमिशन दिली, त्यांनी प्लॅन सबमिट केला, त्यांनी स्क्रुटिनी काढली, त्यांनी चेक केलं, पूर्ण फीज वगैरे घेतली, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक गव्हर्नमेंट दुसऱ्या गव्हर्नमेंटकडनं परमिशन घेऊ शकत नाही. त्या केसमध्ये काय होणार की फक्त त्यांना 30 दिवसाच्या अगोदर, म्हणजे जेव्हा केव्हा सपोज आपण घेऊ PWD डिपार्टमेंट आपलं स्टाफ क्वार्टर बांधत आहे, तर त्यांना टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट किंवा जिथे कुठे तुम्ही हद्दीत येत असाल त्यांना फक्त आणि फक्त इन्फॉर्म करावं लागेल 30 दिवसा अगोदर की अशा प्रकारचं डेव्हलपमेंट इथे होणार आहे. बट काही का असोना, इट शुड बी इन कन्फॉर्मिटी विथ द डेव्हलपमेंट प्लॅन, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅनला अनुसरूनच ते बनायला पाहिजे.
क्लिअर आहे. डेव्हलपमेंट प्लॅनला अनुसरूनच ते बनायला पाहिजे. इट इज क्लिअर दॅट की इट शुड बी अकॉर्डिंग टू दी डेव्हलपमेंट प्लॅन. क्लिअर आहे? क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे सगळ्यांना की इट शुड बी इन कन्फॉर्मिटी विथ द डेव्हलपमेंट प्लॅन. डेव्हलपमेंट प्लॅनचे जे काही रेग्युलेशन आहेत ते सेम असायला पाहिजे. क्लिअर आहे? जर का तसं नसेल तर प्लॅनिंग अथॉरिटी ऑब्जेक्शन रेज करू शकतात की तुम्ही इथे FSI प्रॉपर नाही घेतलाय, सेटबॅक्स बरोबर नाही सोडले आहेत, असं. म्हणजे इट शुड बी इन कन्फॉर्मिटी विथ द डेव्हलपमेंट प्लॅन. डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन सगळे फॉलो करायला पाहिजे. जर का ते नसेल तर ते त्यांच्यावर म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी PWD डिपार्टमेंटवर ऑब्जेक्शन रेज करू शकतात की इट शुड बी इन कन्फॉर्मिटी विथ द रेग्युलेशन अँड प्लॅन. कन्सर्न डिपार्टमेंट जे काही असेल ऑब्जेक्शन्स ते प्लॅनिंग अथॉरिटी किंवा गव्हर्नमेंटला सबमिट करू शकतात. आणि जो गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे दॅट डिसिजन इज अ फायनल डिसिजन. आणि जी काही तुम्हाला परमिशन मिळालेली आहे म्हणजे PW डिपार्टमेंटला परमिशन मिळाली आहे दॅट रिमेन्स व्हॅलिड फॉर अ 1 year. पण PWD डिपार्टमेंटला जर एका वर्षात बांधता आलं नाही तर दॅट कन्सर्न डिपार्टमेंट विल गो फॉर द एक्सटेन्शन. म्हणजे काय की जर का एका वर्षात ती नाही त्यांना प्रोसेस चालू करता आली तर ते एक्सटेन्शन साठी जाऊ शकतात. आता 1 year मध्ये नाही तर हे एक्सटेन्शन मॅक्झिमम किती टाइम पर्यंत होतं तर मॅक्झिमम अप टू 3 years. मॅक्झिमम अप टू 3 years पर्यंत हे एक्सटेन्शन घेऊ शकतात. क्लिअर आहे? बघा, फक्त एवढं चार्ट आपण जर का लक्षात ठेवलं तर हा पूर्ण सबसेक्शन आणि त्याच्यातले MCQs लक्षात राहतात. काय करतात की गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची स्वतःची लँड असेल तर त्यांना तेव्हा तिथे काहीही डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांना परमिशन नाही घ्यावी लागत. त्यांना इन्फॉर्म करावं लागतं डिपार्टमेंटला, प्लॅनिंग अथॉरिटीला 30 दिवसा अगोदर. हे बघा इथे MCQ बनला. पहिला तर MCQ आहे की गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला परमिशन घ्यावी लागते का तर त्यांना परमिशन घ्यावी लागत नाही, त्यांना इन्फॉर्म करावं लागतं. किती टाइमच्या अगोदर? एटलीस्ट 30 days बिफोर द डेव्हलपमेंट. मग प्लॅनिंग अथॉरिटी क्लेम करू शकते का की इट शुड बी ऑब्विसली इन कन्फॉर्मिटी विथ दी डेव्हलपमेंट प्लॅन. जर का नसेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेऊ शकतात प्लॅनिंग अथॉरिटी. सगळं झालं. स्टेट गव्हर्नमेंटला हे सगळं सबमिट होतं आणि जे काही डिसिजन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट आहे दॅट इज फायनल. इथे अजून एक प्रश्न बनला तुमचा. हे सँक्शन एका वर्षासाठी असतं. मॅक्झिमम अप टू कितीही एक्सटेन्शन मागितलं तर मॅक्झिमम अप टू 3 years होतं. सो फक्त एवढा एक चार्ट लक्षात ठेवला तुम्ही की तुम्हाला पूर्णतः सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. अशाच प्रकारे सगळे जर का तुम्हाला शॉर्ट नोट्स हव्या असतील तर एज्युफेस्ट अकॅडमीने आपल्या नोट्स पब्लिश केलेल्या आहेत. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंकही टाकेल. आणि पूर्णतः इंडेक्स, सगळ्या काही गोष्टी, सॅम्पल PDF तुम्ही एज्युफेस्ट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. प्लस असेच जे लेक्चर्स आहेत ते पूर्णतः डिटेल्ड मध्ये एक्सप्लेन केलेले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऍप वरती मिळेल. इन द अपकमिंग वीक हे लेक्चर्स सुरू होणार आहे. तर जर का तुम्हाला लेक्चर सॉफ्ट करायचं असेल तर तिथे लेक्चर्सचं पण ऑप्शन आहे. आणि जर का तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल तर नोट्सही तुम्ही तिथनं बाय करू शकता आणि दॅट विल कम टू द म्हणजे डिरेक्टली तुम्हाला पोस्टल, इट इज अ हार्ड कॉपी नोट्स, सो पोस्टल ऍड्रेसला येतील. अशाच प्रकारच्या अजून युजफुल व्हिडिओसाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला या एक्झामला खूप युजफुल होईल. थँक्यू. थँक्स अ लॉट.